नमस्कार, आपका प्रॉपर्टी गुरु मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि आज तुमच्यासाठी मी खास घेऊन आलेली आहे एक टेरेस फ्लॅट, ज्यामध्ये तुम्हाला स्टडी रूम सुद्धा मिळणार आहे। हा ॲक्च्युअली 2 BHK आहे। 2 BHK सोबत तुम्हाला स्टडी रूम वेगळा मिळत आहे। ज्या लोकांना स्टडी वापरायचा नसेल ते त्यांना बेडरूम सुद्धा करू शकतात, जेणेकरून तुमचा 3 BHK होऊ शकतो। आणि प्रॉपर एरिया आहे। एरिया पूर्ण जो बिल्डअप आहे 1250 स्क्वेअर फीट आहे। खूप मोठा एरिया आहे। आणि सगळ्यात काय महत्त्वाचं आहे, जेवढं तुम्ही फर्निचर बघता इथे सगळं ह्या फ्लॅट सोबत तुम्हाला मिळणार आहे। अगदी जेवढं काय दिसतंय तुम्ही बघू शकता। इथे जशा लाईटी वगैरे लावलेल्या आहेत, लाइटिंग्स खूप सुंदर केलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं टीव्हीच्या जवळ म्युझिक सुद्धा लावलेली आहे। म्युझिक सोबत त्या लाईट सुद्धा लावलेली आहे। ते म्युझिक आणि लाईट हे दोन्ही सोबत प्ले होतात, अशा पद्धतीने सगळं इंटिरियर केलेलं आहे। किचन मध्ये तुम्ही बघताय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे। अगदीच फुल्ली फर्निश्ड आहे। बऱ्याचदा काय होतं, फुल्ली फर्निश्ड म्हणजे 1-2च गोष्टी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वगैरे मिळतात, पण इथे तसं नाहीये। इथं पूर्ण सगळं एकूण एक गोष्ट मी तुम्हाला मिळणार आहे। AC सुद्धा लावलेला आहे, AC सुद्धा मिळणार आहे। सगळ्या गोष्टी आहे जेवढ्या तुम्हाला दिसतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे। हा 2 BHK जो आहे हा आहे ग्लोबल सिटीमध्ये, अर्जंट विकण्यामध्ये आहे। खूप सुंदर फ्लॅट आहे। यामध्ये तुम्हाला दिसू शकतं की सगळं वॉटर टँक वगैरे सगळं व्यवस्थित लावलेलं आहे, त्यामुळे पाण्याचं वगैरे काही टंचाई होणार नाही तुम्हाला। एकदा का टँक भरला तर दिवसभर तुम्ही पाणी वापरू शकता। हा तुम्ही एरिया पाहू शकता। वॉशिंग मशीनसाठी बाल्कनीमध्ये पण जागा होती ड्राय, पण इथे पण आहे। म्हणजे तुम्ही किती मोठा एरिया असेल तुम्ही अंदाज लावू शकता। बेड टाकल्यावरती दोन्ही साईडला जागा आहे, भरपूर जागा आहे। एवढं सगळं फर्निचर झाल्यानंतर सुद्धा जी जागा राहते ना, त्यावेळेस तुम्ही समजू शकता की म्हणजे विरारमध्ये, मुंबईच्या बाजूला विरारमध्ये जसे छोटे घरं असतात तसं नाहीये। हा खूप मोठा लक्झरियस फ्लॅट आहे। आय स्पेस आहे। सगळ्यात महत्त्वाचं, बाल्कनीला पूर्ण ग्रिल केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ग्रिल करण्यासाठी सुद्धा एक्स्ट्रा पैसे घालायचे नाही। आणि बाल्कनीच्या तिथे मॉस्किटो नेट पण लावलेले आहे। मॉस्किटो नेट सुद्धा या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलेलं आहे। आता हा आहे मास्टर बेडरूम। मास्टर बेडरूम सुद्धा बघू शकता किती छान फॉर सिलिंग केलेली होती। हा आहे टॉयलेट आणि हे आहे तुमचं वॉर्डरोब। दोन्ही साईडला वॉर्डरोब वगैरे खूप सुंदर केलेला आहे। मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं ना, ज्यावेळेस फर्निचर झाल्यानंतर जी जागा उरते ना ती खूप महत्त्वाची राहते। बऱ्याचदा आपल्याला अनफर्निश्ड फ्लॅट वगैरे मिळतात, पण आपण ज्यावेळेस स्वतः राहायला जातो आणि तिथं फर्निचर करतो आणि मग असं वाटतं अरे यार किती छोटा रूम दिसतोय आता, पण इथे तुम्हाला सगळं फर्निचर लावून सगळं मिळतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं जागा दिसतीये। आता आपण जातोय टेरेसमध्ये। हा आहे टेरेस। हा एवढा मोठा टेरेस आहे, तुम्हाला एवढा मोठा टेरेस मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळीकडे बाल्कनी पण होते। आता आपण स्टडी रूम बघतोय। या स्टडी रूममध्ये तुम्ही स्टडी ॲज वापरू शकता, किंवा तुम्हाला काय दुसरं अजून वापरायचं असेल का वर्क प्लेस म्हणून वापरू शकता, किंवा नाहीच म्हटलं तर तुम्ही ॲज अ बेडरूम सुद्धा वापरू शकता। तुम्ही बघू शकता खूप मोठा आहे, आय स्पेस आहे। तुम्हाला हवं तसं तुम्ही वापरू शकता।